सगळ्यात महत्त्वाचा सल्ला हा आहे की मालिकेमध्ये जसं तू माझ्याशी वागतेस तसं खऱ्या नवऱ्याशी वागू नकोस. मी आहे म्हणून तिकडे सांभाळून घेतो. खूपच एक सिक्रेट मिशन होतं ते साधारण. म्हणजे हिचं पण आणि तिचं पण, रुचाचं पण. आज सगळ्यांनी शूटवर सुट्टीच दांडीच मारली आणि आज इथे हजर झालोय फक्त आणि फक्त मायाच्या साखरपुड्यासाठी. माया म्हणजे रुच्याच्या साखरपुड्यासाठी. ऑब्व्हियसली तिला खूप शुअरिटी आल्यावरच तिने हा डिसिजन घेतलाय. सो मला वाटतं की ते दोघं एकमेकांना समजून घेतात. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मजाची नीलम. आज खरं तर रुचाचा साखरपुडा इथे पार पडतोय आणि संपूर्ण टीम इथे आली आहे. सगळेजण कसे आहात? मस्त. अय्यो, आज इतक्या हळू आवाजात मस्त. पण कधी तिने सांगितलं होतं सेटवर, आणि मला सांगा किती दिवसांपासून तुम्ही सगळ्यांनी तयारी सुरू केली तिच्यासाठी? मला कोणाला आधी सांगितलेलं? या दोघींना असेल पहिल्यांदा. खूपच एक सिक्रेट मिशन होतं ते साधारण. म्हणजे हिचं पण आणि तिचं पण, रुचाचं पण. त्यामुळे मला वाटतं एक महिनाभर आधी अचानक एक बॉम्ब टाकला की साखरपुडा आहे ताई माझं. तर मी अशी 2 सेकंद पण नाही, मी मला वाटतं एक अर्धा मिनिट अशी ब्लँक बसले होते की ती म्हणाली काही बोलणार आहेस का? तो म्हटलं थांब जरा, आले 2 मिनिटं. मी जाऊन परत आले आणि त्याच्यानंतर मला रिअलाइज झालं की ओके, खरंच हे काहीतरी घडतंय. कारण या दोघी प्रचंड सिक्रेटिव्ह आहेत. म्हणजे आपल्या वेळेला मला वाटतं साधारण अशी असायची की सगळं माहिती असायचं, नाही तर फक्त लग्नाला जायचंय. तर तशा नाहीये त्या. पण वी आर व्हेरी हॅपी की तिचं नवीन आयुष्य सुरू होतंय आणि सगळं छान मार्गी लागतंय दोघींचं. तर मला खूप छान वाटतं. येस, पण तुला माहिती होतं तुझ्यानंतर आता रुचाचा नंबर लागलाय? हो, तिने सांगितलं होतं मला ऑब्व्हियसली. पण तेच आहे की जसं ताई म्हणाली की तिला सगळं सिक्रेट ठेवायचं होतं आणि सगळ्यांना खूप सिक्रेटली सांगायचं होतं. सो तिने तसंच केलं. मैत्रीण म्हणून तिने ऑब्व्हियसली मला अगोदर सांगितलं होतं आणि मी तिला सगळ्या गोष्टींमध्ये मदत करतच होते. आणि नंतर ताईला पण सांगितलं आणि मग त्यानंतर मला वाटतं सगळ्या टीमलाच तिने सांगितलं. येस, पण सरांना सर सुट्टीचं कधी हे झालं डिसाईड वगैरे? तिने कधी सांगितलं होतं की सुट्टी हवी आहे यासाठी? पण तिने ते मला 15 दिवसांपासूनच सांगते, सर यायचंय तुम्हाला, यायचंय. आणि मग आम्ही आज सगळ्यांनी शूटवर सुट्टीच दांडीच मारली आणि आज इथे हजर झालोय फक्त आणि फक्त मायाच्या साखरपुड्यासाठी. माया म्हणजे रुच्याच्या साखरपुड्यासाठी. किती तयारी केली होती? आणि मला सांगा, हे सिलेक्शन जे साड्यांचं वगैरे ते सगळ्यांनी मिळून केलेलं की हे लुक करू, आज तो लुक करू, हे डिस्कस तर झालंच असेल ना सेटवर? नाही, आम्ही दरवेळेस डिस्कस करतो, पण यावेळेसच आम्ही डिस्कस नव्हतं केलं. फक्त सगळ्यांनी सांगितलं, ठरवलं होतं की साड्या नेसायच्या. सो एवढंच डिसाईड झालं होतं. आणि मला ही बातमी, एंगेजमेंटची बातमी जवळजवळ 1.5 महिना आधी माहीत होती. आणि त्यांचं दोघांचं ते लग्न करणार, म्हणजे साखरपुडा करणार आहेत, हे मला खूप आधीपासून माहिती होतं खरं तर. म्हणजे जेव्हा ते भेटले तेव्हाच मला रुचानी सांगितलं होतं. पण प्रथमेशला भेटलात का? आम्ही कोणीच भेटलो, अजून बघितलंच नाहीये. म्हणजे आत्ता बघितलं, पण याच्या आधी. पण मला सांगा, कशी दिसते रुचा? आणि तुम्ही मगाशी पाहिलं, मी मेहंदी वगैरे पाहिली तिची. खूप गोड दिसते ती, प्रचंड गोड दिसते. आणि तिच्यात आहे तो सेन्स आहे कुठल्या रंगाचे कपडे घालावेत आणि काय. सो ते खूप सुंदर दिसते. तिने स्वतःला बेबी पिंक खूप छान दिसतो. आणि तिच्या मला तू पण काय सांगशील की किती छान वाटतं आज मैत्रिणीचं लग्न, किंवा तुम्ही सेटवर एकत्र असता आणि तिचं आता लग्न होतंय, साखरपुडा आज आहे. काय मनात भावना आहेत तुमच्या? नाही, इट इज अ गुड थिंग. आणि काय म्हणजे एकदम मोठी पायरी आहे ही एंगेजमेंट. आणि कोणाला झाला तो, इट्स अ बिग स्टेप. आणि तिने तो निवडला आहे मुलगा स्वतःहून. आणि आय गेस दिस विल बी द बेस्ट डिसिजन ऑफ हर लाईफ. पण टीम एकत्र आली आहे आज. काय आणलंय खरं तर त्यांच्यासाठी? गिफ्ट्स वगैरे काय आहे? ते सरप्राईज आहे तिच्यासाठी पण तुमच्यासाठी पण. हो. पण काय सल्ला दिलाय मला सांगा त्या दोघांचं आता ठरल्यावर? तुम्ही काय सजेशन दिले, काय सल्ले दिलेत काही? माझा काही संबंध नाही यात मॅम. सल्ले मला विचारायला आली होती, सल्ले.
तर मी म्हटलं जितकं समजून घ्याल एकमेकांना, जितकं अंडरस्टँडिंग असेल तितकं तुमचं संसार खूप छान होईल पुढे. आणि शक्यतोवर न भांडता संसार करा. मैत्रिणीला काय सल्ला दिलाय आता लग्न करते त्यासाठी? नाही, सल्ला काय देणार, तिच्यासाठी खुश होते, फक्त तिच्यासाठी खुश आहे. आणि बस एवढंच, ती आनंदी राहावी कायम, एवढंच. येस. आणि एनिवेज जेन्झींना सल्ला बिल्ला द्यायची गरज नसते. काय तू हा, या दोघी येतात सल्ला मागायला, पण मी अनलाईक शर्वरी, मी यावेळेला त्यांना सांगितलं होतं की तुमचे एक्सपिरियन्सेस घ्या, त्याच्यातनं शिका, आणि मी आहेच आहे सांभाळायला, मी असतेच रोज त्यांना सांभाळायला, त्यामुळे आय एम देअर. पण तू नुकताच घेतलेला हा एक्सपिरियन्स होता, तेव्हा ती जेव्हा सांगत होती तेव्हा तिला काय सजेशन्स दिलेस? जसं सर म्हणाले की ऑब्व्हियसली तिला खूप शुअरिटी आल्यावरच तिने हा डिसिजन घेतलाय. सो मला वाटतं की ते दोघं एकमेकांना समजून घेतात आणि त्यांनी असंच समजून घ्यावं. अजून मी सकाळी तिला खूप मोठा मेसेज लिहिला होता, पण मला असं वाटतं की ती खूप समजूतदार आहे आणि दोघं खूप प्रेमळ आहे दोघंही. सो मला वाटतं छान करतील ते संसार. काय शुभेच्छा आणि आशीर्वाद द्याल तुम्ही सगळे खरं तर? पण त्याआधी चेतन सांग, तू काय सल्ला दिलेला? हा, सांग, तू तुझा सांग. सल्ला खूप वेगळा असणार आहे. हा, सगळ्यात महत्वाचा सल्ला हा आहे की मालिकेमध्ये जसं तू माझ्याशी वागतेस तसं खऱ्या नवऱ्याशी वागू नकोस. मी आहे म्हणून तिकडे सांभाळून घेतो. इकडे वाटत नाही, कारण त्याची दाढी पण मस्त आहे, एकदम बघितलं मी आता. आणि बरं, सल्ल्यापेक्षा ना रुचाची एक्साइटमेंट भरपूर होती. म्हणजे त्या दिवशी आम्ही रिडिंगला बसलो तर सर म्हणाले रिडिंग सुरू करा. तिने पहिलं वाक्य म्हटलं, तुम्ही काय कपडे घालणार आहे? म्हणजे तिला ती एक्साइटमेंट जास्त की तुम्ही काय कपडे घालणार आहे काय. तेव्हा असं डिसाईड झालं नव्हतं काय घालायचंय, पण मग छान वाटलं. म्हणजे ती जास्त एक्साइटेड होती, तिची एक्साइटमेंट बघून आम्ही एक्साइटेड होतो की जाऊया, आणि मग सुट्टी पण मिळाली, मजा येते. येस, पण काय आशीर्वाद देणार आहात तुम्ही सगळे? आमच्यात सगळ्यात मोठी ही आहे, तर ही देईल. मी असा आशीर्वाद देईन तिला की खूप सुखी आणि आनंदी राहा. आम्ही सगळेच, आमच्या सगळ्यांचीच ही इच्छा आहे, तिने खूप सुखी आणि आनंदी राहावं, कारण ती आहे तशी मुलगी आणि शी डिझर्व इट. येस, सो थँक्यू सो मच. आणि प्रत्येक इव्हेंटला जसे तुम्ही एक्साइटेड असतात तशीच इथे मजा करा, कल्ला करा. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.